स्टार्ट. आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 324, 504, 506 सह कलम 34 अन्वये खटला चालवण्यात आला. अभियोग पक्षाच्या खटल्याची संक्षिप्त हकीकत पुढीलप्रमाणे. परिच्छेद. यातील फिर्यादी दीपक पवार हा त्याचे कुटुंबासह मौजे कडलास, तालुका सांगोला येथे राहणेस आहे. दिनांक 25/8/2020 रोजी सायंकाळी 6 वाजण्याचे सुमारास फिर्यादीचा मुलगा किरण हा जुन्या घरातून नवीन घराकडे बांधकामास पाणी मारण्यास जात असताना त्याचे गावातील महादेव मदने याने त्यास "तू माझ्याजवळ येऊ नको, तुला कोरोना झाला आहे" असे म्हणाला. त्यामुळे किरण व महादेव यांचेमध्ये शिवीगाळी दमदाटी झाली. त्यानंतर फिर्यादी, त्याचा मुलगा व पत्नी असे महादेव याच्या आईवडिलांना समजावून सांगण्यास त्याच्या घरी गेले. महादेवच्या घरासमोर उभे असताना संतोष मदने, छाया मदने असे शिवीगाळी दमदाटी करून हातातील काठीने फिर्यादीचे पाठीत, कमरेवर मारहाण केली. फिर्यादीच्या पत्नीला छाया हिने पकडले व संतोषने काठीने तिला मारहाण केली. सदरील भांडण शरद पवार, माऊली माने, विकास गायकवाड, आकाश जाधव, प्रदीप जाधव यांनी सोडवले म्हणून फिर्यादीने आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. फिर्यादीने दाखल केलेल्या वर नमूद फिर्यादीनुसार सांगोला पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 1079/2020 भारतीय दंडविधान कलम 324, 504, 506 सह कलम 34 प्रमाणे नोंदवून पुढील तपास काम पोलीस नाईक D.S. अवताडे, बॅच नंबर 1774 यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांनी घटनास्थळ पंचनामा केला. जखमींचे वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत केले. साक्षीदारांचे तपास टिप्पण नोंदवले. तपासाअंती सबळ पुरावा मिळून आल्यामुळे आरोपींचे विरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम 324, 504, 506 सह कलम 34 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. परिच्छेद. आरोपी न्यायालयापुढे हजर झाल्यानंतर त्यांचे विरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम 324, 504, 506 सह कलम 34 अन्वये निशाणी क्रमांक 18 वर दोषारोप निश्चित केला. सदरचा दोषारोप आरोपींना वाचून व समजावून सांगितला असता त्यांनी गुन्हा नाकबूल केल्यामुळे प्रस्तुतच्या खटल्याची संपरीक्षा पुढे चालविण्यात आली. आरोपी क्रमांक 1 ते 3 यांचे विरुद्ध गुन्ह्यात सहभाग दर्शविणारा पुरावा आलेमुळे त्यांचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313(1)(ब) अन्वये निवेदन अनुक्रमे निशाणी 31 ते 33 कडे नोंदविण्यात आले. या कामी आलेला पुरावा व आरोपीविरुद्ध निश्चित करण्यात आलेला दोषारोप यांचा विचार करता खालील मुद्दे उपस्थित झालेले आहेत. त्यावरील माझे निष्कर्ष कारणांसहित खालीलप्रमाणे. कारणमीमांसा. परिच्छेद. मुद्दा क्रमांक 1 ते 3 हे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे व त्या अनुषंगेच्या पुराव्याची पुनरावृत्ती टाळण्यानुषंगे ते एकत्रितपणे विचारात घेण्यात आले. अभियोग पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदार क्रमांक 1 फिर्यादी दीपक पवार व साक्षीदार क्रमांक 2 संगीता पवार यांना अनुक्रमे निशाणी 28 व 30 कडे तपासले. साक्षीदारांनी
त्यांचे जबाबात असे सांगितले की ते आरोपींना ओळखतात. आरोपी आज रोजी कोर्टात हजर आहेत. घटना कोरोना काळात घडली होती. घटना काय घडली हे त्यांना आठवत नाही. फिर्यादीने पोलिसात तक्रार दिली. त्यावर निशाणी 29 कडे त्याचा अंगठा असल्याचे सांगून उर्वरित मजकूर नाकारला. दोनही साक्षीदार अभियोग पक्षास सहकार्य करत नसल्याने सरकारी वकिलांच्या तोंडी विनंतीवरून भारतीय पुरावा कायदा कलम 154 अन्वये उत्तरसूचक प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली. परंतु अभियोग पक्षास मदतपूर्ण साक्ष मिळविण्यास अपयश आले. यापुढे साक्षीदारांनी त्यांच्या उलटतपासात असे सांगितले की त्यांच्यात व आरोपींच्या न्यायालयाबाहेर तडजोड झाली आहे. त्याप्रमाणे निशाणी क्रमांक 25 कडे फिर्यादी व आरोपींनी तडजोड पुर्सीस दाखल केलेली आहे. सदर पुर्सीसचे अवलोकन केले असता सदर खटला फिर्यादी व आरोपींचे दरम्यान न्यायालयाबाहेर तडजोड झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अभियोग पक्षातर्फे घेण्यात आलेल्या उलटतपासात अभियोग पक्षास सहाय्य करेल असा पुरावा अभिलेखावर आला नाही. फिर्यादीने निशाणी 29 वर पुरावा बंद पुर्सीस दाखल केले आहे. यावरून फिर्यादीला प्रस्तुतच्या प्रकरणात इतर साक्षीदार तपासायचे नसल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत तडजोड झाल्याची बाब लक्षात घेता व सदर कामी आरोपींचे विरुद्ध कोणताही ठोस पुरावा आला नसल्याची बाब लक्षात घेता यातील आरोपींना निर्दोष मुक्त करणे योग्य व न्यायोचित ठरेल. सबब मी मुद्दा क्रमांक 1 ते 3 चे उत्तर नकारार्थी नोंदवून मुद्दा क्रमांक 4 चे उत्तरार्थ खालील आदेश पारित करीत आहे. आदेश परिच्छेद आरोपी संतोष उर्फ मारुती मदने छाया उर्फ मारुती यांची फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 248(1) अन्वये भारतीय दंड विधान संहिता कलम 324, 504, 506 सह कलम 34 अन्वयेच्या दोषारोपातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. आरोपींचा जामीन कतबा रद्द करण्यात येतो. अपील दाखल झाल्यास आरोपींनी त्यात हजर राहण्याची हमी म्हणून 6 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रत्येकी ₹15,000 चे वैयक्तिक बंधपत्र द्यावे. सदर गुन्ह्यातील मुद्देमाल GMR क्रमांक 431/2020 हे मूल्यहीन असल्याने अपील कालावधीनंतर नष्ट करण्यात यावे. स्टॉप.